नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या व्लॉगमध्ये. कॅप्शनवरनं कळालंच असेल तुम्हाला ब्लॉग कसला आहे. तर ब्लॉग पूर्ण बघा, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. समर्था इकडे बघ. तर आमची समज तुम्हाला दिसत नसेल, ती खाली वाकली, मुद्दामून चेहरा दाखवत नाही. तर आता आम्ही चाललेलो आहोत दवाखान्यामध्ये. मला कालचा बर्गर काही पचलेला नाही आहे ह्या सगळ्यांमुळं. ह्यांनी खूप काल सांगितलं तू बर्गर खाल्ला आम्हाला सोडून, त्याच्यामुळं मला वाटतंय. पण तसं नाही आहे, मी म्हटलंच होतं आणि हेल्दी आहे, मला इच्छा होती म्हणून खायचं होतं आणि उगाचच खाल्लं असं वाटतंय. रात्रभर मला इतका त्रास झाला आहे की मी झोपलेसुद्धा नाही आहे. सकाळी मी कधी 6 वाजता झोपले, तेव्हा 9 वाजेपर्यंत कंटिन्यू झोप मिळाली जेव्हा मी औषध वगैरे घेतलं. आणि आता फारच मला असं लो फील होतं आहे खूप जास्त. मग म्हटलं दवाखान्यात जाऊन एक इंजेक्शन वगैरे तरी घेऊन यावं, डॉक्टर काय म्हणतील त्याच्यानुसार, कारण अशी गोळी घेऊ शकत नाही लहान बाळ असल्यामुळे. तर आपण आता आम्ही दवाखान्यात चाललेलो आहे. असा आमचा माहेरपणाचा दिवस केला, जो एन्जॉय करायचा होता. ह्यांच्यामुळे माझा एन्जॉय नाही झाला. उलटी समर्था, ए समर्था, जाऊ मी? ए राजा, समर्था, जाऊ मी? बाय बाय. डॉन बसला असं वाटतं तुझ्या अगं खरंच असं वाटतं. डॉन ना कशी बघते, छोटा डॉन बसलाय ना. जर रे मग घे इथून पडशील खाली. अगं ते असं वाटतं काय करतात मम्मीला. काय झालं बाळा, काय झालं? खूप किती दुःख झालं माझी मम्मी अशी काही. हाय हाय हाय, मम्मीला काय म्हणजे रे बाबा. वाय ना बाळा, वाय काय 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 मम्मीला काय झालंय. समू, सॅम, समर्था, मम्माला मारती, मम्माला मारती. पाहिलं नाही का काय केलं त्यांनी. आले त्याच्यानंतर मी झोपून घेतला, आराम केला. आता ही पट्टी पण काढून टाकायची मला. आता व्यवस्थित छान वाटते, बरं वाटतं. सगळ्यात जास्त कौतुक माझ्या बाळाचं वाटलं. मला इंजेक्शन टोचलं तशी ती रडायला लागली. माझ्या बाळाचं किती प्रेम आहे माझ्यावर. आणि जेव्हा ते इंजेक्शन काढलं तिने मला हग केलं आणि मला किस केलं माझ्या गालावर. मला इतकं भारी वाटलं. माझ्या बाळाचं खरंच खूप जास्त प्रेम आहे. तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. आता मी घरी जाणार आहे, घरी माझ्या खरेच्या घरी, तिकडेच आहुंकडे. तर चला, तुम्हाला जर हा पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करायला विसरू नका. आणि आता मी बरी आहे, तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आले होते माहेरी राहण्यासाठी आणि मीच उद्योग करून ठेवला, मीच बर्गर वगैरे खाल्ला, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी झाल्या. इथून पुढं नाही. काय आहे लस्सी नको. तर अशा प्रकारे ब्लॉग मी इथं चेंज करते. असं तुम्ही पण खाऊ नका जात जाऊ आधीमध्ये, म्हणजे उपाशी असल्यावर अशा गोष्टी नका खाऊ. खूपच जास्त वेळ झाल्या खाल्लं नसेल तर मग तुम्ही भाजी चपाती वगैरेच प्रेफर करा. आणि ज्यावेळेस तुम्ही खाल्लेलं आहे, थोडं पोटात भर आहे, त्याच वेळेस तुम्ही असे बर्गर वगैरे तुम्हाला खायची इच्छा असेल त्या गोष्टी खा. कारण आता उन्हाळा आहे तर खूप आजारी पडत आहेत लोक.
पण मी नशीब आता सलाईन वगैरे भरले त्यामुळे मला फ्रेश वाटते, छान वाटतं आणि काळजी करायचं कारण नाही. आणि ठीक आहे, आता मी घरी जाणार आहे. तर ब्लॉग इथंच एंड करते. आता काय असं घेण्यासारखं नाही आहे, राहिले तर आज राहीलच. आता किती वाजले, साधारण 6 वाजलेले आहेत. तर मी आजची रात्र राहणार आहे, उद्या जाईल मी किंवा परवा जाईल. तर मग आता हाच पूर्ण ब्लॉग माहेरचा इथंच एंड करते. आणि आम्ही आता मे बी गावी जाणार आहोत, तर त्याचाही ब्लॉग येईल. तर परत म्हणताल गावी नाही गेली वगैरे, तर मग तेच आता गावी जायचं प्लॅन चालला आहे. ॲक्च्युली आईबाबाच इकडे येणार होते, तर मग आता ते अजून ठरते की आईबाबा इकडे येणार आहे की आम्ही तिकडे जाणार आहे. आईबाबा पण खूप दिवस झाले इकडे आलेच नाही पुण्यामध्ये. मला वाटते आम्हीच सारखं तिकडे जातो आहे. आणि यावेळेस ते इकडे येणार होते, पण आम्हाला नेमका एक साखरपुडा वगैरे आहे, तर त्याच्यासाठी जायचं आहे साखरपुड्यासाठी. मग हे जर सगळे जाणार असेल, माझी तब्येत जर बरी राहिली, म्हणजे पूर्णपणे बरी, आता कसं मी 80% बरी आहे, 20% कसं मग आजच बरी झाली आणि उद्या परत प्रवास करायचा म्हटला तर मग परत नको परत आजारी नको पडायला. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आम्ही ठरवू की आम्ही जाणार की ते येणार. जर मला पूर्ण बरं वाटलं, उद्या एकदम ठणठणीत असं वाटलं की प्रवास करू शकते, तर मी जाईल तिकडे. आणि जर असं वाटलं की नाही अजून इतकं बरं वाटत नाही आहे, तर त्यांना इकडे बोलवून घेईल. अय्या कोण आलं शमू, सॅम कोण आलं, कोण आलं, अगं बाई अगं बाई अगं बाई अगं बाई अगं बाई. केस कशी झाली, कोंबड्यासारखी वरती झाली. सॅम कोण आलं, सॅम धड आला, अगं बाई ग किती आनंद. मला पाहिजे काय झालं, काय झालं सॅम? समू किती आनंद झाला. कसे भेटायला आले बघा, मी आजारी पडले, मी आजारी असल्यासारखं दिसते यार, माझे डोळे डोळे झाले. एवढे धूळ खात आले की धूळ असती, आले बुलेटवर भेटण्यासाठी. हेल्मेट विसरलो होतो, मग आता मला आठवलं की हेल्मेट इथंच राहिलेलं आहे, जाताना काय प्रॉब्लेम नाही. पण म्हणते म्हटलं होतं की या नाही मला वाटलं चला येऊ भेटून येऊ आपण, चला बघू. गेले आजारी पडलं होतं, म्हटलं चला भेटून येऊ याला. प्रकारे आम्ही आलेलो आहोत घरी. नाही ना बबडे, कुठे आले नाही बबडे आले आणि सगळा पाऊस पडतो, खूप जास्त पाऊस चालू आहे. विजाचा बघतात, मला विजाची तर खूप भीती वाटते. आता उन्हाळा आहे की पाऊस आहे मला तेच कळत नाही. चला आपण परत जाऊ माहेर, जायच्या मामाच्या घरी. समू म्हणते मामाच्या घरी जाऊ का आम्ही परत? जाऊ दे, तेवढं सुखात तुम्हाला पण सुख भेटतं, मला पण सुख भेटतं, तुम्ही पण एन्जॉय करता, आहे की नाही? सॅम किती खेळती सानिका सोबत, ओम सोबत, त्यासारखं लहान मुलं होऊन खेळतात ना, त्यामुळे तिला मजा येते. हा म्हणते बघा, सांग बरं आम्ही जाऊ का म्हणून? काय जाऊ का आम्ही परत? चला ना आम्हाला. आज येतो, उद्या सकाळी परत सोडा आम्हाला. आता जरा अवस्था बघते घराची वगैरे व्यवस्थित आहे का. आणि उद्या गुढीपाडवा आहे म्हणून आले मी. आता समोरचा फर्स्ट गुढीपाडवा आहे आणि छान इकडे सेलिब्रेट व्हावा म्हणून मी आले. तर उद्या आणि आहोंना पण वरती येताना उद्या यायला जमलं नसतं म्हणून म्हटलं येते आता. आणि उद्या परत आहोंना सांगते सोडावं म्हणून. सोडताल ना हो म्हणते, पण सोडवणार नाही. तर नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.